प्लेचा सामना आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक असणार आहे. आता इथे ड्रॉ केला जातोय. 2 संघांमध्ये ड्रॉ केला जाणार आहे. एक विनिंग टीमची चिठ्ठी असणार आहे आणि एक उत्तम संघाची चिठ्ठी असणार आहे. उत्तम संघ प्रतिनिधी यायचं आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल ती सरळ आधी डिसाइड करा म्हणून जाऊ. चिठ्ठी उचलेल ना ती लवकर जोडीला गेले. जी चिठ्ठी उचलली जाईल ती चिठ्ठी जी भेटेल तो संघ लवकर विरुद्ध खेळेल. उत्तरच काढील बस उत्तरच काढील. विजयी संघ आणि उत्तम संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय. म्हणजे विनिंग संघाला सेमीफायनलचा सामना खेळावा लागेल. आणि आजच्या दिवसातील बेस्ट कॅच हेमंत म्हात्रे यांची कुठेतरी कामयाबी आले. उत्तम संघ राजू ज्यांची मागणी आहे ती पूर्ण करा. समाचार करा. अंपायर चालेल ना. 45चा आहे तो. बोल 45 आहे तो. समाचार करा. ऑफ साईडला कंपल्सरी 4 आहेत. तिरंदाजी नियम तुम्हाला माहिती आहे. कंपल्सरी 4 ऑफ साईडला ठेवायचे आहेत. षटकांचा सामना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सेकंड क्वार्टर फायनलचा हा सामना इथे खेळला जातोय. वेगळेपणा वर्सेस राई या 2 संघादरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये विनाश बोई भूषण गोलंदाजी मार्गावर किरण बोई आपण बघतोय. यावेळी अत्तरगडचा फटका खवा क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला. चेंडू जातो अगदी आपण पाहिलात तर 4 धावा या बॉलवरती निवास याला मिळाल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती आलेला हा चौकार कुठेतरी या फलंदाजाचा आत्मविश्वास उंचावत आहे. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण पाहिलात तर या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 30 ते 35 या धाव फलकावरती लागणं गरजेचं आहे. आता मात्र ज्या प्रकारे आपण पाहायला गेलात तर किरण बोई या गोलंदाजाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला जोड यावेळी चेंडूला पाठवलाय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी सावंग ताकद नजगत अप्रतिम पाहायला मिळाले. षटकार येतोय. षटकाराने धावफलक पुढे सरकला गेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11. या 11वरती पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा पाहायला मिळतात. चांगली सुरुवात फलंदाजी करत असताना राईन संघाच्या माध्यमातून केली जाते. पण कुठल्याही सुरुवात ज्यावेळी तुम्ही चांगली करता त्यावेळी तुमचं पायाभरणी चांगली असणं गरजेचं आहे. ती पायाभरणी मात्र आता राईन संघाने केलंय. त्यावेळी त्यांच्याकडे आपण मागितलं जात आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर कुठेतरी या बॉलवरती तो अपील पेटायला गेला. चांगली गोलंदाजी बॉलवरती पाहायला मिळाली. कारण षटकार आल्यानंतर
दुसरा बॉल वरती अगदी डाऊटफुल चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली गोलंदाजी या बॉल वरती पाहायला मिळते. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचल्या. हे यावेळी निराश केल्यावरून गेलाय लांब ऑफ मध्ये चेंडू जात आहे. 1 बॉल चौका 4 रन्स. चांगला फटका. यावेळी चांगला बॉल होता. अंतिम बॉल वरती आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला षटक संपला गेलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिला षटक संपला 16 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मारले गोलंदाज निलेश पाटील. यावेळी फटका खेचलाय. सरळ जाईल मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर भूषणाच्या बाहेरमधून सुरेख जनाचा षटकार. निलेश पाटील याच्यासाठी इथे सुवर्ण संधी लागली गेली. हॅट्रिक साठी 500 रुपयांचा पारितोषिक लावला गेला निलेश पाटील याच्यासाठी. बलवा याच्याकडून बलवा याच्या मार्फत हे 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. निलेश याच्यासाठी हॅट्रिक साठी हा बक्षीस इथे लावला बलवा याच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजा नगरपाडाचा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पंचांची भूमिका अप्रतिम करतो निलेश. अगदी नगरपाडाचा पॅनल जर आपण पाहिला तर यावेळी संधी निर्माण केले. यतेश येतो झेल काढी पकडला झेल आणि इथे प्रतिम झेल यतेश याच्या हातामध्ये विस्तारला गेलाय. पहिला विकेट इथे गमावलाय राई या संघाने. चांगली बॅटिंग करत होतं भूषण. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण बघितले होते. त्यानंतर निवास याच्या बॅट मधून आपण 2 चौकार बघितले. सुरुवात कुठेतरी जर आपण पाहिला तर चांगली केली गेली. राई संघाच्या माध्यमातून अजून एक हॉट हिटर मैदानामध्ये क्रमांक 3 वरती जगदीश आचार्य या फलंदाजाला पाठवले गेले. सेकंड ओव्हर मध्ये निलेश पाटील एक विकेट मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या फलकावरती 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र निलेश पाटील याच्याकडून एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. कुठेतरी जोपर्यंत टेन्स लागत नाही तोपर्यंत चुकी समजली जात नाहीये. हो काय बॉल हाताळले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चांगली टर्न प्राप्त केले जाते. निलेश गोलंदाजी मार्गावर टर्न जास्तीत जास्त हाताळले जातात निलेशच्या माध्यमातून.
आणि एक चांगला टनर गोलंदाज निलेश टनर या नावाने ओळखले जाते. मात्र पाहायचंय अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. काय केलं जाईल कारण समोर जर आपण पाहिला तर आक्रमक खेळाडू आहे, आक्रमक फलंदाज आहे जगदीश आचार्य. आणि त्याच फलंदाजासमोर जर तुम्हाला गोलंदाजी करायचं आहे तर महत्वपूर्ण या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतरचे शेवटचे 3 बॉल कुठेतरी डॉट पाहायला मिळाले. आता मात्र इथे जर आपण पाहिला तर वाईट बॉल पंच घोषित करतात. अवंतर धावाने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचले जाऊन धाव फलकावरती 23 धावा 23 रन्स. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत पाहायला मिळते राई मास्टर्स या संघाची. यावेळी मध्ये सरळ पाठवलाय षटकार 6 धावा. या 6 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धाव फलकावरती 29 धावा. धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाले. अजूनपर्यंत अंतिम बॉल बाकी आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये. यामुळे अजून एक धमाका, अजून एक विस्फोटक फटका, अजून एक षटकार या ओव्हर मध्ये निलेश पाटील याच्या गोलंदाजीवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 35 रन 35 धावा. नुकताच आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते याच परिसरातील स्थानिक नगरसेविका मॅडम सुनंद पाटील मॅडम यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शिरगाव मास्टर्स आयोजित भव्य दिवस टुर्नामेंट मध्ये त्या परिसरातील स्थानिक नगरसेविका सुनंद मॅडम यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत शिरगाव मास्टर्स आयोजित या भव्य दिवस स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळला जातोय. समीर याला आपण बघतोय आज चांगली कामगिरी समीरने केली आहे. मागच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची होती ती भूमिका समीरने पूर्ण केली होती आणि आता मात्र या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर गोलंदाजी करत असताना ही भूमिका चांगली करावी लागेल. तर पहिल्या 2 गोलंदाजाला जर आपण पाहिला तर 17.50च्या सरासरीने मार पडलाय आणि त्यामध्ये आता या अंतिम ओव्हर मध्ये कमबॅक होणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक समीरच्या माध्यमातून केला जाईल काय. यावेळी स्लॉट मधला चेंडू कॉर्नर रिझनच्या प्लॉट मध्ये पाठवला षटकार. षटकार आणि धाव फलक पुढे सरकला गेला. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आता मात्र जगदीशच्या माध्यमातून केली जाते. यावेळी अजून एक चांगला बॉल मात्र या बॉलची गरज आहे. डॉट बॉल येणे गरजेचे आहेत कारण एका साईडला राई संघ मजबूत स्थितीने मारतोय. जगदीशच्या बॅट मधून अगदी धावांचा वेग वेगाने वाढतोय. यावेळी अप्पर कटचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये शतरक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 904 रुपयाने ते गडी बाद होईल. धावसंख्या धाव फलकावरती 44 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम या ओव्हर मध्ये अजूनही बॉल बाकी असतील ते म्हणजेच शेवटचा बॉल. धावसंख्या 44 धावा.
चांगली धावसंख्या अजूनपर्यंत राखली गेली आहे. एका साईडला जगदीश याच्या मधून आपण पाहिलं तर 3 षटकार जगदीशच्या मधून आपण बघतोय, 2 चौकार निवासच्या मधून आपण बघितले होते, 2 षटकार भूषणाच्या मधून आपण बघितले होते. 44 झाला. तिसरा षटक मार्गस्थ अंतिम बॉल या ओव्हर मधील शिल्लक आहे. पाहिजे या बॉलवरती किती धावा होतील, त्या बॉलवरती किती धावा पाहायला मिळतील. तात्पुरत्या सहाय्याने लांब ब्रिजर मध्ये चेंडूला केला गेला. चांगले क्षेत्ररक्षण होते श्वास कदमच्या माध्यमातून. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या 2 धावांनी षटक 3 षटकांचा खेळ पहिला धाव संपला गेलाय. 43 धावा धाव फलकावरती आणि 47 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय. सदाशिव भगत यांना मी विनंती करते, सदाशिव भगत सरांना मी विनंती करते, आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सदाशिव भगत सर यांना विनंती करते, आपण व्यासपीठावरती या. आणि त्यानंतर मी विनंती करते दीपक बावडे सर यांना, त्यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर मंगेश पाटील यांना विनंती करते आपण स्टेजवरती यायचंय. सर्व मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आपण शुभ सन्मान इथे करतोय. शिरगाव परिसर आणि या परिसरातील स्थानिक नगरसेविका सुनंदा मॅडम यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करेन किसन पाटील सर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे केला जातोय. सुनंदा पाटील मॅडमचा शुभ सन्मान इथे केला जातोय. स्थानिक नगरसेविका म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आज त्यांची कामगिरी या परिसरामध्ये अप्रतिम पाहायला मिळाली आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर राजूदादा वैर बहुजन विकास आघाडी शिरगाव अध्यक्ष यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. काय माहिती त्याची भाषा बोलू दादा
सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. किरण भोईर आणि देवानंद भोईर. गोलंदाजी मार्गवर अरुण आंबेडकर याला आपण बघतोय. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा 3 ओव्हर मध्ये. पहिला फटका फसला आहे काय मात्र नाही. 16 चेंडू जातोय. काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. हा पहिला बॉलवरती आलेला हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. किरण भोईर या वर्षामधील सर्वाधिक धावसंख्या करणारा हा खेळाडू आहे. 500 प्लस धावा या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी अजून एक स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू पाठवतोय षटकारासाठी 6 धावा. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचले जाऊन धाव फलकावरती 12. पहिल्या 2 बॉलवरती 2 हंगामे पाहायला मिळाले. 2 विस्फोटक फटके पाहायला मिळाले किरण भोईर याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 षटकार गोलंदाज किरण भोईर याच्या बॅटमध्ये येत आहेत. आता मात्र हा लक्ष्य नक्कीच पूर्ण करण्यासाठी त्या फलंदाजाने सुरुवात केली आहे. सहा बॉल मध्ये जर 6 षटकार किरण भोईर जर मारतोय तर बलवा याच्याकडून 6,000 रुपयाचा पारितोषिक आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार. बलवा याच्याकडून 6,000. पाहायचंय किरण भोईर आक्रमक बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्ये 3 षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून निघाले पाहायला मिळाले. हो यावेळी चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिला तर डॉट बॉल इथे हाताळला जातोय. अप्रतिम बॅटिंग या फलंदाजाने केली. तब्बल 4 बॉल मध्ये 18 धावा अजूनपर्यंत या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कर्नाट रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. गोळीच्या वेगाने फरार होतोय. चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराने धाव फलक 22 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. बावीस धावा या धाव फलकावरती अजूनपर्यंत लगावल्या गेल्यात. अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. अंतिम बॉल या पहिल्या ओव्हर मधील बाकी आहे.
चांगली धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. त्यामुळे पट्टा केला गेला आहे. सिंगल या बॉलवरती पूर्ण करताय. सिंगल नाव पळत अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 23 झाला या धाव फलकावरती वगळल्या गेल्यात. मंगेश पाटील आणि भूषण पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 आणि लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेलाय. महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट मंगेश पाटील महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक आणि त्यांच्याकडून हा बक्षीस इथे लावला गेलाय. प्रत्येक षटकारासाठी 200 लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 24 धावा. त्याला बोलो ना, तुला दिले ना त्याला बोलो, त्याला फोन करून बोलो बोलो याला पण जो आनंद त्याला पण बोलो. मी काय बोलो, तू बोलो ना. अरे असं काय म्हणतात बंद कर टीम. 12 बॉल आणि 24 धावांची गरज नाही. खेळ घ्या आगे त्याला मला विचारू. तुम्ही गेला पैसे कोण घेताय? मी माझं काम करतो. पैसे कोण घेताय? माझ्याकडे लिस्ट दिली, मी ते बघून काम करेन. लिस्ट मध्ये आग्रह दिले ना मी ते त्याला बघेन. बोलो ना. 12 बॉल 24 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कमी वेळ टाकू तुमचा कोणता जगदीश त्यावेळी पहिल्या गोलावरती आक्रमक फटका खेळला गेला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तुम्ही लगातार तुला तुला असली विकेट हॅट्रिक साठी सदानंद बेगत यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. एक मिनिट. राजेश म्हात्रे अग्रिकोली समस्या मंडळाचे उपाध्यक्ष. गाल्या देऊ नको. थापाटी 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 भूक आली तिथं मला काय बोलायला लागला मग? तुला बरोबर बोलले. तू मला गाठ उकल्या तू करतात. म्हात्रे